जय महिष विमर्दिनी जय महिषवर्धिनी शूल करे जय लोक समस्तक जय लोक समस्त पाप हरे पाप हरे जय देवी पितामह जय देवी पितामह विष्णुनते विष्णुनते जय भास्कर शक्र जय भास्कर शक्र शिरोवनते। चिरोरवते। याचा अर्थ काय बाळांनो? काय? जिचे नेत्र हे चंद्र आणि सूर्याप्रमाणे आहेत, जी दुष्ट विचारांचा नाश करते, अशी महादेव शंकराची म्हणजे त्या रुद्राची अर्धांगिनी देवी पार्वती माता ही दैत्यांचा विनाश करते। वा 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 भैरव शास्त्री। हो शास्त्री बुवा, या ना, या नमस्कार। वा मानलं तुम्हाला। इकडे मुलांना देवी पार्वतीनं दैत्यांचा नाश केल्याची उदाहरणं देतात आणि तिकडे तुमची कन्या साऱ्या कुळाचा नाश करते, त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करता। शंकर शास्त्री, अहो काही काय बोलताय तुम्ही? आम्ही काहीही बोलतोय? ठीक आहे, आता यापुढे जे बोलायचंय ते जयदेव शास्त्रींसमोर बोलू। जयदेव शास्त्री, आपल्या अनुशासनाची ख्याती साऱ्या गावात आहे। एक घडलेले प्रकरण तुम्हाला सांगताना सुद्धा मला लाज वाटते, पण ह्यांची मुलगी मनाला येईल तसे वर्तन करते। शंकर शास्त्री, मिथिलेनं असं नेमकं केलंय तरी काय, ते तरी सांगा आधी। घ्या, आता हेही आपणच सांगा, जसे काही यांना काही ठाऊकच नाही। अहो तुमची साथ असल्याशिवाय काय तुमच्या लेखीमध्ये एवढे धारिष्ट येणार आहे? शास्त्री, आपण नीट सांगाल तर कळेल ना आम्हास। अहो काय काय सांगायचं तुम्हाला? जयदेव शास्त्री, अहो या भैरव शास्त्रींसारख्या सच्चरित्र विद्वान पंडिताच्या घरात असा अनर्थ घडावा? अरे 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 अरे, जे साऱ्या गावाला परंपरेचे संस्कृतीचे धडे देत फिरतात, त्यांच्याच मुलीने मर्यादांचे उल्लंघन करावे? अहो यांची मिथिला स्त्री असूनही घरात तर वेद म्हणतेच, पण चार चौघात गावात सगळ्यांसमोर मोठमोठ्याने वेदातील ऋचांचे उच्चारण करते। शिवा 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 शिवा। जयदेव शास्त्री, हा घडलेला अपराध अक्षम्य आहे। मिथिलेला तिच्या ह्या अपराधाबद्दल कडक दंड व्हायला हवा। भैरव शास्त्री, काय ऐकतो आम्ही हे? हाच का तुमच्या घरावरचा धाक? गावभर शुद्धीकरणाचे धडे देता आणि तुमच्याच घरात हा चालणारा ग्रंथाचा विटाळ दृष्टीआड करता। जयदेव शास्त्री, अहो दृष्टीआड करायला हे सारे आधी माझ्या दृष्टीच तर पडायला हवे ना। मग गावभर बारीक लक्ष ठेवण्याच्या नादात स्वतःच्याच घराकडे दुर्लक्ष झाले तुमचे। दुर्लक्ष झाले नाही, मुद्दाम जाणून बुजून दुर्लक्ष केले यांनी। नाही हो, माझ्याकडून हे पाप स्वप्नात देखील होणे केवळ अशक्य आहे। अहो स्वप्नात घडणं अशक्य असेल हो, पण सत्यात घडलंय ना। तुमच्या मुलीपेक्षाही तुम्ही अधिक दोषी आहात भैरव शास्त्री। शंकर शास्त्री, न्याय अजून व्हायचा आहे। कोण किती आणि कसा दोषी आहे याचा निवाडा उद्या ग्रामाच्या पारावर रितसर करण्यात येईल। मुक्ते, अगं मुक्ते, अगं कुठे घेऊन चाललीयस मला? या दिशेला तर मिथिलेचं घर पण नाहीये। ज्ञाना दादा, तू येतोयस की नाही माझ्या सवे? मुक्ते, अगं मी तुझ्या सवेच येतोय, पण इकडे कुठे घेऊन चाललीयस? दादा, मिथिला नक्की कोणत्या तरी संकटात आहे। माझी सखी आहे रे ती, मला आतून जाणवत आहेत तिच्या वेदना। हो मुक्ते, पण एवढ्या रात्री ती इथे कुठे येणार आहे? ती असेल, इथेच असेल। तू येतोयस की नाही माझ्या सवे? बरं चल जाऊया।
सखे, अगं काय झालं? तुझ्या डोळ्यात हे पाणी का आहे? बघ, तू घाबरू नकोस, मी आहे तुझ्या सवे. ज्ञानादादाही आहे, आम्ही सारे आहोत तुझ्या सवे. मावशी, मिथिलेच्या काळजीने एवढी अस्वस्थ झालीस ना? मावशी, मी मिथिलेच्या काळजीने नाही ग, ह्या समाजाच्या वृत्तीने अस्वस्थ झाली. अगं, शरीराची व्याधी उपचाराने दूर करता येते ग, पण मनाची वेदना जगणं असह्य करते. बाईचा जन्मच मुळे काळा सोसण्यासाठी झाला असं मानणाऱ्या या लोकांना जन्माची जाण येण्यासाठी लई जन्म घ्यावे लागतील ग मुक्ते. अगं, पण ज्या माऊलीने जन्माच्या कळा सोसून एक नवीन जीव जन्माला घातला, नाळे सवे मायेचे पाश तोडून ह्या आभाळात भरारी घ्यायला आपल्या पिल्लांच्या पंखांना बळ देते, तिच्याच भोवती हे बंधनाचे जाळे का विणले जावे? आणि तेही विठ्ठला सवे रखुमाईला पूजणाऱ्या, वेदपुराणांचे ज्ञान या जगाला देणाऱ्या लोकांकडूनच. अगं, या विचारात आणि आचारात एवढा फरक का? कशासाठी? मुक्ते, मला आता क्षणभर तुझ्यात माझी मैत्रिणी रुक्मिणी दिसली ग. कोणावर अन्याय होताना पाहिला ना की वरवर शांत संयमी दिसणाऱ्या रुक्मिणीच्या मनाची बी अशीच तगमग व्हायची. आमच्या लहानपणीची गोष्ट आहे. यमी नावाची पोरगी गावात नवीन आली होती, आमच्यापेक्षा 2-4 वर्षांना लहान असेल बघ. यमी गावातल्या पोरींबरोबर ओळख करून घेण्यासाठी म्हणून गेली आणि त्या पोरींनी तिची लई थट्टा केली. यमीची जीभ जन्मतात जड होती. बिचारीला तिच्या भावना शब्दात मांडताना लई त्रास व्हायचा आणि त्याचीच मज्जा त्या पोरींनी घेतली. दुसऱ्या दिवशी हे समद रुक्मिणीच्या कानावर पडलं आणि रुक्मिणी हातातली समधी कामं सोडून ताडकन निघाली. त्या परक्या पोरीला न्याय मिळण्यासाठी स्वतःच्या मैत्रिणींची लढली. तेच आधी मायचं रूप मला तुझ्यात दिसतंय मुक्ते. अगं, पण ती आधी माया केवळ देवळात नाही तर स्वतःच्या घरातल्या प्रत्येक स्त्रीच्या रूपात पुजली जायला हवी ना. त्या परमात्म्याने मानवी देहाच्या साऱ्या मर्यादा पार करून निर्मिती क्षमतेचं वरदान दिलं. मग त्या स्त्रीच्या अधिकारांचा दोष समाजाने का हाती घ्यावा? जिची व्याप्ती या सूर्यनारायणाच्या प्रकाशासवे सर्वत्र पसरली आहे, जी आदिशक्ती या विश्वाची खरी ऊर्जा आहे. अगं, या सृष्टीतल्या प्रत्येक घटकाचा उगम ज्या आदिशक्तीच्या उदरातून होतो, अगं तिच्याच बाई हा बंधनाचा शाप का? उजियेडू कोडे घेतले निवाडे, आपुलिये चाडे जीवन कळ. एक रूप दिसे सर्वांगटी भासे, एक ऋषिकेशे व्यापियन. त्रिपुटी भेदुनी
सर्वत्र गामिनी एका रूपे मोहिनी तेही सदा नित्यता उन्मत अवघेची भरित एक तत्वे दावित सोहम भावित मुक्ताई सांगती कैसे निगुंपती माया देवी समाप्ती निज तत्वी. लोक साऱ्या पंचक्रोशीमध्ये आपला गाव केवळ अनुशासन प्रियतेसाठी नाही तर आपल्या पूर्वजांनी आखून दिलेल्या संस्कारांच्या काटेकोर पालनासाठी सुप्रसिद्ध आहे. आज त्याच परंपरांचं उल्लंघन झालं आणि सगळ्यात जास्त खेद करण्याची गोष्ट म्हणजे हा अपराध वेदशास्त्र पारंगत भैरव शास्त्रींच्या घरात घडला. आणि हा अपराध त्यांच्या कन्येनं म्हणजे मिथिलेनं केलाय. शिव 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 शिव. जयदेव शास्त्री, तुम्हाला सारा प्रकार ठाऊक आहेच. आपणच या प्रकरणाचा निवाडा करावा. वेदपठण करणं हा केवळ पुरुषांचा अधिकार असताना स्वतः वेद म्हणण्याचा हट्ट या मिथिलेनं केला आहे. आणि या भैरव शास्त्रींचं म्हणणं आहे की यांना त्यातलं काहीच ठाऊक नव्हतं. लोक, आता तुम्ही सांगा, असं होणं शक्य आहे का? भैरव शास्त्रींची या मिथिलेला फूस असल्याशिवाय काय तिच्या अंगी हे वेदशास्त्र पठण करण्याचं बळ आलं? जयदेव शास्त्री, आता आपण न्यायदान करावे आणि ह्या दोघांना कठोर दंड द्यावा, जेणेकरून असे काही करण्याचे पुन्हा कुठल्या मुलीच्या मनातही येणार नाही. आणि आलेच तर तिचे आप्त तिला सोबत करणार नाहीत. मिथिला आणि भैरव शास्त्री, आपण अक्षम्य असा अपराध केलाय. तरीही न्यायदान करताना एक वेळ भैरव शास्त्री, आम्ही तुम्हाला तुमची बाजू मांडण्याची एक संधी देतो. जयदेव शास्त्री, हो अजून काय ऐकणं शेष आहे? भैरव शास्त्री यांनी आपली परंपरा आणि मर्यादा सोडली असेल, आम्ही नाही. न्यायदान करण्यापूर्वी दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेणे हे आमचं तत्व आहे आणि आमच्या तत्वाशी याच काय पण कोणत्याही जन्मी प्रतारणा होणं केवळ अशक्य. भैरव शास्त्री, जर आपले काही म्हणणे असेल तर साऱ्यांसमोर मांडा. जयदेव शास्त्री, शंकर शास्त्री आणि संपूर्ण ब्रह्मवृंद, आपणाला ठाऊक आहे की गेली अनेक पिढ्या आम्ही या ग्रामामध्ये वेद पठण करतोय आणि शिकवतोय. सर्व वेदांचे ग्रंथांचे पावित्र्य रक्ताचे पाणी करून आम्ही आजन्म जपले आहे. तुम्हीच सांगा, आम्ही हे असे कृत्य कसे करू? शास्त्री बुवा, गोष्टी आमच्याही ध्यानात येतात. आपण आमच्यावर आरोप केलात, पण आम्ही तो ऐकला म्हणजे मान्य केला असं होत नाहीये. आमच्या कन्येची ठाल करून आम्हाला वेधशाळेच्या प्रमुख पदावरून पदच्युत करण्याचा कट आहे तुमचा. कट? भैरव शास्त्री, हा तर तुम्ही थेट आमच्यावरच आरोप करतात, ज्याचा पुरावाही तुमच्याकडे नाहीये. शंकर शास्त्री, मिथिलेचा आरोप सिद्ध करणारा तुमच्याकडे पुरावा असेल तर सभेपुढे सादर करावा. पुरावा आहे, आम्ही आमच्या कानांनी ऐकलंय. आणि आमच्यावर विश्वास नसेल तर सारा गाव साक्षी आहे. बायांनो, तुम्ही पुढे या. हे बघा, कुठलीही शंका मनात ठेवू नका. तुम्ही जे बघितलं, जे ऐकलं ते सांगा यांना. मी त्या दिवशी पाणी भरत होती तर तिथे हिच्या वडिलांसारखं काहीतरी म्हणत होती. या ऐकलात? आता बसला विश्वास? स्वतःचं पाप दुसऱ्याच्या मुखातून ऐकल्याशिवाय खरंच वाटत नाही तुम्हाला भैरव शास्त्री? आता मान खाली घालून काय उपयोग? मिथिले, तुझ्यामुळे, केवळ तुझ्यामुळे आज तुझ्या बापाला साऱ्या गावासमोर मान खाली घालावी लागते.
कळतंय का तुला? जरा गोड गाता गळा म्हणून कौतुक काय केलं, तू तर कुणाला काळीमा फसायला निघालीस. बरं असू द्या. आता दोन्ही बाजू ऐकल्यावर दोन्ही बाजू? जयदेव शास्त्री, तुम्ही केवळ माझ्या वडिलांची बाजू ऐकून घेतली, माझी बाजू मी अजून मांडलीच नाहीये. काय धारिष्ट या पोरीचं? भर सभेत पर बोलली. दीडशानी आहे. जसा बाप तशी लेक. मिथिला, अगं साऱ्या गावासमोर मला तोंडावर पाडलंस, घराण्याची प्रतिष्ठा धुळीला मिळवलीस. हे काय कमी आहे म्हणून असं मध्ये बोलून साऱ्या गावासमोर सभेची मर्यादा पण ओलांडायची तुला? लक्षात ठेव, अपराधाला आपली बाजू मांडायचा काही एक अधिकार नसतो. पण माणसाला त्याचे विचार मांडण्याचा अधिकार असतो ना. असेल, पण परक्यानं आमच्या या गावाच्या सभेत बोलण्याचा काहीच अधिकार नाहीये. नाहीतर काय. आणि ह्या प्रकरणाशी तुमचा तीळ मात्रही संबंध नाही. ह्या मुलीनं धर्म भ्रष्ट केलाय आणि त्याचा दंड हिला मिळालाच पाहिजे. धर्म इतका दुर्बळ आहे की एका स्त्रीच्या वेद म्हणण्याने तो भ्रष्ट होईल. शिव 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 शिव. हो, स्त्रीने वेद पठण केल्याने धर्मभ्रष्ट होतो. आपल्या पूर्वजांनी त्यांच्या ज्ञानातून आणि अनुभवातून आपल्याला काही मर्यादा आखून दिल्या आहेत. त्यांनी स्त्री आणि पुरुष यांची भिन्न कर्म सांगितली आहेत आणि त्यांचं पालन करणं हे आपलं कर्तव्य आहे. वेद पठण करणं किंवा वेदांचं विवरण करणं हा केवळ आणि केवळ पुरुषांचाच अधिकार आहे. आणि उंबरट्यात राहून घर सांभाळणं हे स्त्रियांचं कर्म आहे. आणि स्त्रीचं उंबरठ्याबाहेर पडलेलं पाऊल विनाशाचं निमित्त ठरतं, हेच तर आपली पुराणं सांगतात. आणि म्हणूनच परंपरांचं उल्लंघन करणाऱ्या आणि पूर्वजांच्या तत्वांची प्रतारणा करणाऱ्या मिथिलेला ही न्यायसभा देहदंड ठोठावत आहे. परंपरांचं उल्लंघन करणं आणि परंपरा वृद्धिंगत करणं या दोन भिन्न गोष्टी आहेत. गुरुजी, आपण वेदपठण शिकवता, ज्ञानार्जनासारखं पुण्यकर्म करता, समाजाला दिशा दाखवता. तुमच्या आशीर्वादाने विद्यार्थी समृद्ध होतात. मग तोच आशीर्वाद आपल्या स्वतःच्या मुलीला देताना हा हात असा आखडता का घेताय? अहो, ही तर समाजाची रीत आहे. समाजाची रीत? अहो, समाज म्हणजे आपणच ना. आणि भगवंत कृपेने प्राप्त झालेल्या या जीवाला ज्ञानार्जनाचा अधिकार नाकारणारी ही कोणती रीत? स्वतःचं वर्चस्व टिकवण्यासाठी स्वतःचे विचार समाजाचे म्हणून मांडायचे? मुक्ते, अगं शांत हो. किती त्रागा करून घेतेस? नाही दादा, बोलू दे मला. ही माझी भावंड, यांना विचारा. घरातली कामं करताना ही स्त्रियांची कामं, ही पुरुषांची कामं, हा भेदभाव यांनी कधीच केला नाही. पाणी आणणं, स्वयंपाक रांधणं, सरपण आणणं, जात्यावर दळणं ही सगळी स्त्रियांची कामं मानता ना तुम्ही? मग विचारा यांना, यातलं असं कुठलं काम आहे जे यांनी केलं नाही? आणि मला यांच्या सवे भिक्षेसही येण्यास कधी यांनी अडवलं नाही. आणि ह्यात त्यांना कमीपणा अजिबात वाटला नाही. यांनी मला स्त्री पुरुष या भेदाची कधीही जाणीव होऊ दिली नाही. आणि हे ह्याच समाजात राहणाऱ्या आमच्या आईबाबांचे संस्कार होते, ज्यांनी आम्हाला घडवलं. काय घडवलं ते दिसतच आहे. भर सभेसमोर मोठ्यांना उलटून बोलणारे तुमच्या आई वडिलांचे संस्कार सारा गाव बघतोय. हे बघ मुली, तुमचे विचार तुमच्यापाशी, पण आम्हाला आमच्या पूर्वजांनी आखून दिलेली लक्ष्मण रेषाच अंतिम आहे. स्त्रियांनी केवळ प्रपंच करावा
आणि पुरुषांनी विश्वाचा भार सांभाळावा हेच आपली पुराणं सांगतात.